अध्याय 42 अनंत व्रत कथा कौंडिण्य आख्यान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, तू मला अनंत व्रताविषयी विचारलं होतंस. या अनंत पूजेचं महात्म्य काय आहे? ही अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती? या व्रतपूजेचं फळ काय याविषयी मी तुला सांगतो, ते ऐक. हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिरानं केलं होतं. त्या व्रतप्रभावानं त्याला त्याचं गेलेलं राज्य परत मिळालं. त्याचं असं झालं, कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते. त्या द्यूत क्रीडेत पांडवांचं सर्वस्व हरण केलं आणि त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ आणि द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःख भोगीत होता. पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपट कारस्थानं करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचं स्वत्वहरण करून त्यांना त्रास देत होते, परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचं रक्षण करत असे. पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिरानं त्याच्यासमोर लोटांगण घातलं, त्याची यथासांग पूजा केली आणि मग त्यानं हात जोडून श्रीकृष्णाची प्रार्थना केली. हे भक्तवत्सला कृष्णनाथा, तुझा जय जयकार असो. हे कृष्णा, तूच या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस. तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस. दुष्ट दुर्जनांचा नाश आणि संत सज्जनांचं रक्षण यासाठी तूच अवतार घेतोस. पांडव माझे प्राण आहेत असं तू सर्वांना सांगतोस, मग आमची अशी उपेक्षा का करतोस? तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग? तुझं आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःख का बरं भोगावी लागत आहेत? आम्ही काय केलं असता आम्हाला आमचं गेलेलं राज्य परत मिळेल? सर्व पांडवांनी आणि द्रौपदींनी हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारलं. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुमचं गेलेलं वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. हे व्रत केलं असता तुमचं गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल. सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ आणि प्रभावी आहे. हे व्रत तुम्ही करा, म्हणजे तुमचं राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशायी विष्णू, तेच माझं मूळ रूप आहे. मीच तो नारायण, दुष्टांचं निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला. मीच जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे. मीच सर्व काही आहे. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे. त्या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा. या व्रतानं तुमचं सर्वतोपरी कल्याण होईल. हे व्रत कोणत्या दिवशी करावं, कसं करावं ते आम्हाला सविस्तर सांगाल का? अशी विनंती युधिष्ठिरानं केली असता श्रीकृष्ण म्हणाला, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रतपूजा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ती कथा कृतयुगातील आहे. वसिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता. भृगकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती. त्यानं एक कन्या झाली. तिचं नाव सुशीला. दुर्दैवानं सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली. सुशीला अगदी नावासारखीच होती. ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामं अगदी व्यवस्थित करत असे. घरातील केरवारा, सडा सारवण करणं, अंगणात सुंदर रांगोळ्या काढणं, देवपूजेची तयारी करणं, घरातील सर्व वस्तू स्वच्छ आणि नीटनेटक्या ठेवणं इत्यादी सर्व कामं ती मनःपूर्वक करत असे. सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी श्रौतकर्म थांबली होती, म्हणून त्यानं द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली. तिचं नाव कर्कशा. ती अगदी नावासारखीच होती. ती अत्यंत दुष्ट बुद्धीची होती. ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करत असे. सुशीला तिची सावत्र मुलगी. ती सुशीलेचा छळ करत असे. सुशीला आता उपवर झाली. सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. सावत्राई तिचा छळ करत होती आणि सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत असे. त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे. आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरं होईल असं त्याला वाटत होतं.
आणि तसा योग जुळून आला. एके दिवशी कौंडिण्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला. त्यानं सुशिलेला पाहिलं आणि तिला मागणी घातली. सुमंतूलाही कौंडिण्य जावई म्हणून पसंत पडला. एका शुभ मुहूर्तावर सुशिला आणि कौंडिण्य यांचा विवाह झाला. सुमंतूनं कन्येच्या प्रेमापोटी सुशिला आणि कौंडिण्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतलं. आषाढ श्रावण असे 2 महिने गेले. कौंडिण्याला सासूरवाडीस राहणं पसंत नव्हतं. आपण आता दुसरीकडे राहावयास जावं असं त्यानं ठरवलं. मग सुमंतूनेही फार आग्रह न करता त्यानं जाण्यास परवानगी दिली. जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला, कन्या आणि जावई जात आहेत, त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर. हे ऐकताच ती कर्कशा संतापली. काही एक न बोलता ती घरात गेली आणि दार बंद करून स्वतःला कोंडून घेतलं. तिघांना मोठं आश्चर्य वाटलं. सुमंतूला तर फार वाईट वाटलं. त्यानं स्वतःच स्वयंपाकघरात शोधाशोध केली. एका मडक्यात त्याला गव्हाचं थोडं पीठ दिसलं. तेवढंच आपल्या मुलीला देऊन त्यांनी कन्या आणि जावयाला निरोप दिला. सुशिला आणि कौंडिण्य एका रथात बसून निघाले. दुपारच्या वेळी कौंडिण्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबवला. कौंडिण्य अनुष्ठानासाठी गेला. सुशिला रथातच बसून राहिली. तिनं सहज नदीच्या तीराकडे पाहिलं. तिथं काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करत होत्या. त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या. निरनिराळ्या कलशांची त्या पूजा करत होत्या. सुशिलेनं त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारलं, तुम्ही ही कसली पूजा करीत आहात? या पूजेचा विधी कसा असतो? ही पूजा केली असता काय फळ मिळतं ते सर्व मला सांगाल का? त्या स्त्रिया म्हणाल्या, बस, आम्ही तुला सर्व काही सांगतो. आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करतो. याला अनंत चतुर्दशी व्रत असं म्हणतात. ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुख समृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते. ही पूजा कशी करायची याचा थोडक्यात विधी असा. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत रूपी श्री विष्णूंची पूजा करायची असते. हे कौटुंबिक व्रत आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेलं हे व्रत परंपरेनं पुढे चालू ठेवावयाचे असते. या अनंत देवतेचं प्रतीक म्हणून 14 गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो. पूर्वी ज्यानं हे व्रत चालवलं असेल त्याच्याकडून व्रतकर्त्यानं हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करावयाची असते. चौरंगावर दर्भाच्या बनवलेल्या 7 फण्यांच्या शेषरूपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्या पुढे अनंत दोरक ठेवावयाचा. त्याची पूजा करावी. चौरंगावर गंगेचा एक आणि यमुनेचा एक असे 2 जलपूर्ण कलश ठेवावेत. त्यांची पूजा करावी. चतुर्भुज विष्णूचं ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशांवर ठेवून पुरुष सूक्त मंत्रांनी त्याची पूजा करावी. या अनंत पूजेत 14 या संख्येला फार महत्व आहे. अनंत दोरकाला 14 गाठी असतात. नैवेद्याला 14 लाडू, करंजा, अपूप इत्यादी पदार्थ असावेत. हे व्रत किमान 14 वर्ष करावयाचं असतं. 14 वर्ष झाल्यावर या व्रताचं उद्यापन करावं. या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुख समृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते. अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशिलेला म्हणाल्या, आजच अनंत चतुर्दशी आहे. तू आजच आमच्या बरोबर ही व्रतपूजा कर. त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल आणि तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. सुशिलेनं आनंदानं ते मान्य केलं आणि त्या स्त्रियांच्या समवेत भक्तिभावानं अनंताची तिनं यथासांग पूजा केली. सुशिला आणि कौंडिण्य रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागलं. हे कोणतं नगर? हे कोणाचं नगर आहे? त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात. या नगराचं राज्य तुमचंच आहे असं म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न राजप्रसादात नेलं. अनंत पूजेच्या प्रभावानंच त्यांना हे वैभव प्राप्त झालं होतं.
एके दिवशी कौंडिण्यानं सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला आणि तिला विचारलं, हे काय? हे हातावर तू काय बांधलं आहेस? सुशिला म्हणाली, हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचं व्रत केलं, त्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त झाली आहे. हे ऐकताच कौंडिण्याला राग आला. तो म्हणाला, आपल्याला सुख समृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टानं, माझ्या ज्ञानामुळं आणि मी केलेल्या खडतर तपश्चर्येनं. त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही. असं म्हणून त्यानं तो अनंत दोरक हिसकावून घेतला आणि अग्नीत टाकला. अनंताचा कोप झाला. अनंत व्रताचा अपमान झाला. कौंडिण्याची सगळी संपत्ती नष्ट झाली. चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली आणि त्याच्या घराला आग लागून त्याचं सगळं घर जळून भस्म झालं. सुशिलेला अतिशय दुःख झालं. ती शोक करू लागली. प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिनं निश्चय केला. सुशिला आणि कौंडिण्य एक वस्त्रानिशी वनात भटकू लागले. कौंडिण्याचे डोळे उघडले. त्याचा गर्व नाहीसा झाला. पश्चाताप दग्ध झालेला तो शोक करत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करत फिरू लागला. जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला, तुम्हाला अनंत कुठे दिसला का? प्रत्येक जण नाही असं उत्तर देत असे. त्या वनात कौंडिण्याला एक आम्रवृक्ष दिसला. त्या वृक्षावर खूप फळं होती, पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता. कौंडिण्यानं त्या वृक्षाला विचारलं, तू भगवान अनंताला पाहिलंस का? वृक्ष म्हणाला, नाही, मी पाहिला नाही, पण तुम्हाला त्याचं दर्शन झालं तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा. पुढे त्याला एक बैल दिसला. त्याच्या पुढे भरपूर चारा होता, पण त्याला तो खाताच येत नव्हता. तू अनंताला पाहिलंस का असं कौंडिण्यानं त्याला विचारलं असता त्यानं नाही असं सांगितलं. कौंडिण्य पुढे गेला. त्याला 2 सरोवरं दिसली, पण त्यातलं पाणी कुणीच पित नव्हतं. त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही, पण तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत, ही परिस्थिती देवाला सांगा असंच सांगितलं. आणि पुढे गेल्यावर त्याला एक गाढव आणि हत्ती दिसला. ते दोघं नुसतेच उभे होते. कोणी काही बोलत नव्हतं, काही सांगत नव्हतं. तेव्हा कौंडिण्य दुःखी कष्टी झाला. जमिनीवर पडून शोक करू लागला. अनंत अनंत अशा हाका मारू लागला. त्याला पश्चाताप दग्ध झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तो वृद्ध ब्राह्मण रूपानं तिथे प्रकट झाला. कौंडिण्यानं त्याच्या पायांवर डोकं ठेवून विचारलं, तुम्ही तरी अनंत कुठे पाहिलात का? त्याच वेळी मीच तो अनंत असं तो ब्राह्मण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तिथं प्रकट झाले. त्यांनी कौंडिण्याचं सांत्वन करून त्याचं गेलेलं सगळं वैभव त्याला परत दिलं. भगवान अनंत विष्णूंनी कौंडिण्याला वर दिला, तू धर्मशील होशील, तुला कधीही दारिद्र्य येणार नाही, तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील. श्रीकृष्ण म्हणाला, भगवान अनंत विष्णूने कौंडिण्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष, बैल, 2 सरोवर, गाढव, हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का असं विचारलं असता विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचं स्वरूप समजावून सांगितलं. भगवान विष्णू म्हणाले, तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता, परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्यानं कुणालाही विद्यादान केलं नाही, म्हणून त्याची ज्ञानफळं कडू झाली. त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईन असे झाले. तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता. त्यानं बरंच दान केलं होतं, पण त्यालाही त्या दानाचा गर्व झाला होता. त्यामुळे आता त्याच्या पुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हतं. तुला ती 2 सरोवर दिसली, त्या गतजन्मी 2 बहिणी होत्या. दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत. त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग झाला नाही, म्हणून त्या सरोवराचं पाणी कुणीही पित नाही. तुला जो गर्दभ दिसला तो तुझा क्रोध होता. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला आणि त्याला गर्दभाचा जन्म मिळाला. तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व. तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला आणि त्याला हत्तीचा जन्म मिळाला. तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास. सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलंस. गर्व, अहंकार, देवधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले. आता तुला पश्चाताप झाला आहे आणि म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा आणि अनंत व्रत कर, म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल.
मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसू नावाचं जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील. कौंडिन्याला सगळं पटलं. त्याचा गर्व नाहीसा झाला. त्यानं घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचं व्रत केलं आणि त्याला अनंत वैभव प्राप्त झालं. ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, अनंत व्रताचा महिमा हा असा आहे. या व्रतामुळे कौंडिण्याला त्याचं गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त झालं. याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केलं तर तुमचं गेलेलं राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. श्री गुरु नृसिंह सरस्वती शिष्यांना म्हणाले, श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार पांडवांनी वनवासात असताना अनंत चतुर्दशीचं व्रत केलं. त्यामुळे त्यांना गेलेलं राज्य पुन्हा प्राप्त झालं. हे व्रत सर्व स्त्री पुरुषांनी करावं. त्यामुळे 4 पुरुषार्थांची प्राप्ती होते. श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, तुझं गोत्र कौंडिण्य आहे. तू जर हे व्रत करशील तर तुला मोठं पुण्य प्राप्त होईल. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेवानं ते व्रत केलं. त्यानं श्री गुरूंची मोठ्या थाटात यथासांग पूजा केली. ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांना संतुष्ट केलं आणि तो आपल्या परिवारासह गाणगापुरात राहून श्री गुरूंची सेवा करू लागला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तुझा पूर्वज सायनदेव यानं श्री गुरूंची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतलं. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील अनंत व्रत कथा कौंडिण्य आख्यान नावाचा अध्याय 42 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.